अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. संपूर्ण भूतलावर असा कोणताच मनुष्य नाही ज्याच्या आयुष्यात काहीच अडचणी नाहीत. आणि ज्या व्यक्तीला अडचणी येऊन पण जो त्या अडचणींवर मात करून पुढे जातो तोच खरा विजयी ठरतो. प्रत्येकाच्या आयुष्यात ज्याच्या त्याच्या कर्मानुसार अडचणी असतात त्यालाच भोग म्हणतात. पूर्वीची माणसं सारखी म्हणायची, ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग ते भोगूनच संपवावे लागतात. तर भक्त हो, हे खरं आहे की कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. तुम्हाला जर असे वाटत असेल की मी स्वामींची खूप सेवा करूनही माझे भोग कमी का होत नाहीत, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी कधीच त्यांच्या भक्तांचे भोग कमी करत नाहीत. ते त्या भक्ताला भोगावेच लागतात. पण ते भोग भोगताना त्या परिस्थितीशी लढण्याची ताकद स्वामी आपल्याला देत असतात. त्या भोगांची तीव्रता स्वामी कमी करत असतात. भक्ताला जास्त त्रास होऊ नये याची दक्षता स्वामी घेत असतात. म्हणून स्वामींचे नाम घ्या, स्वामींची सेवा करा, सेवेकरी बना आणि नेहमी चांगले कर्म करा. कारण जसे तुमचे कर्म असते ना, तसेच त्याचे फळ ईश्वर तुम्हाला देत असतो. तर आजचा हा अनुभव असाच एका ताईंचा आहे. त्या ताईंना त्यांच्या कर्माचे फळ नक्की कुठल्या स्वरूपात मिळाले आणि त्यांना कर्माचे कोणते भोग भोगावे लागत होते ते आपण ताईंच्याच आवाजात ऐकूयात. तर त्या ताई वाई येथील आहेत. या ताईंचं नाव मयुरी वाभळे असे आहे. ताईंचं शिक्षण MCA झालेलं आहे. चला तर मग ताईंचा अनुभव ऐकूयात ताईंच्याच शब्दात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मयुरीताई म्हणतात की सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. महाराजांना त्रिवार वंदन करून मी माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा असा एक अनुभव सांगत आहे. ताई म्हणतात की माझं शिक्षण भरपूर झालेलं आहे. मला माझ्या आईने भरपूर शिकवलेलं आहे. माझ्या लहानपणीच माझे वडील एका शॉर्ट सर्किटमध्ये मरण पावले. तर माझ्या माहेरी मी, आई, माझी एक मोठी बहीण आणि एक लहान माझ्यापेक्षा भाऊ असे आम्ही चौघेच होतो. वडील वारल्यामुळे चुलत्यांनी आमच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तेव्हा मी लहानच होते, मला जास्त काही समजत नव्हते. पण माझी दिदी मोठी होती, तिला सर्व काही समजत होते आणि भाऊ तर माझ्यापेक्षा पण लहान होता. त्याच्यामुळे आम्हा दोघांचं बालपण आम्हा दोघांना असं फारसं आठवत नाही. परंतु आमच्या आईने फार कष्ट केलेत हे आम्हाला आठवते. पुढे असेच आमचे दिवस जात होते. आम्ही पहिल्यापासूनच श्रीमंत होतो, त्यामुळे कशाची फारशी कमी नव्हती. आम्हाला शेती जास्त असल्यामुळे आई इतर लोकांकडून शेती करून घेत होती. बहिणीचे पण शिक्षण जास्त झालेले आहे. पुढे ती मोठी झाली, तिचं लग्न ठरलं आणि तिचं लग्न झालं आणि ती तिच्या सासरी गेली. आता लग्नासाठी माझा नंबर होता, परंतु मला शिकण्याची इच्छा होती. म्हणून मी पुन्हा BCA केलं आणि MCला माझं ॲडमिशन घेतलं. तसंच आमचं घर गावाकडल्या ठिकाणी असल्यामुळे तेथे माझे नातेवाईकही असायचे. त्याच्यामुळे माझी एक आत्या होती आणि आत्याच्या जावेचा मुलगा होता. मग तोही सारखा आमच्या आत्यासोबत यायचा. हळूहळू माझी आणि त्याची मैत्री झाली. परंतु त्याचे शिक्षण जास्त झाले नव्हते, तो माझ्यापेक्षा कमी शिकलेला होता. आणि मग आमची चांगलीच ओळख झाली, चांगली मैत्री देखील झाली आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. परंतु पुढे मला भीती वाटायला लागली की हा इतका कमी शिकलेला आणि त्याची परिस्थिती देखील गरीबच होती. त्याच्यामुळे आमच्या घरातले लग्नाला नकारच देणार होते. तरी पण मी एकदा हिंमत एकवटून माझ्या आईला सांगितलं, परंतु आईने स्पष्टच नकार दिला आणि बहिणीने पण नकार दिला. चुलत्यांना पण विचारण्यात आलं तर सर्वांनीच नकार दिला. तर आता पुढे काय करायचं, म्हणून मग शेवटी मी आणि त्या मुलाने पळून जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघांनी लवकरच पळून जाऊन लग्न करू असं ठरवलं. नंतर एक दिवस ठरवून आम्ही दोघं पळून गेलो
आमचं लग्न झालं आणि मग मी सासरी गेले. सासरी जाऊन पाहिलं तर राहायला घरसुद्धा नव्हतं. अगदी छोट्या छोट्या 2-3च रूमा होत्या. आता मी लहानपणापासून मोठ्या वाड्यात राहिलेले होते. इथं मी कसं ॲडजस्ट करणार होते हे मला समजत नव्हतं. मग हळूहळू त्याचीही मला सवय लागली आणि माझी फायनल एक्झाम राहिली होती ती मी दिली आणि चांगल्या मार्क्सने मी पासही झाले. मग पुढे लग्नाला असेच 1 वर्ष गेलं आणि हळूहळू मी सासरच्या सर्व लोकांना देखील ओळखायला लागले. जसे ते मला पूर्वी वाटत होते तसे ते साधे आणि सभ्य नव्हते. ते फारच उद्धट होते. आणि आता माझ्या सासूला आणि सासऱ्यांना नातवंडांचे वेळ लागले. ते सारखे मागे आमच्या गाणं गाऊ लागले की आम्हाला नातवंड पाहिजेत, नातवंड पाहिजेत. म्हणून मग पुढे आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्हणाले की तुम्ही ट्रीटमेंट घ्या, लवकरच होईल. आणि मग डॉक्टरांची ट्रीटमेंट आम्ही चालू केली. तसेच 1-2 महिने गेले आणि शेवटी मला दिवस गेले. मग असेच 4-5 महिने गेले. आता मला 5वा महिना लागला होता आणि एके रात्री अचानकच माझ्या पोटात दुखायला लागलं. म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली पण डॉक्टर म्हणले की आत्ता काही करू शकत नाही, बाळ पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे, त्यामुळे आम्ही बाळाला वाचवू शकणार नाही. असंच झालं आणि मग पुन्हा ते सर्व काही डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन आम्ही घरी आलो. डॉक्टरांनी मला पुन्हा 1-2 महिन्यासाठी बेड रेस्ट सांगितली होती. आईची आठवण खूप येत होती पण आईकडे जाण्याची हिंमत होत नव्हती कारण इतके दिवसातही आईनेही मला फोन केला नव्हता किंवा मीही आईला केलेला नव्हता. सासू सारखी चिडचिड करायची. मग तशातच मी थोडे दिवस राहिले आणि पुन्हा उठून कामाला लागले. पुन्हा मी डॉक्टरांकडे गेलो, पुन्हा ट्रीटमेंट घेतली परंतु पहिल्यासारखंच पुन्हाही झालं. पूर्णपणे 5 ते 6 वेळा असं झालं. आता आमच्या लग्नाला 12 वर्ष झाली परंतु अजूनही आम्हाला मूल होत नव्हतं. नवराही सारखा चिडचिड करायचा, मला मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा. परंतु आता मी माहेरी जाऊ शकत नव्हते कारण आईकडे कुठल्या तोंडाने जाणार होते. ज्या आईने मला लहानापासून एकटीने सांभाळलं होतं तिची मात्र मी पूर्णपणे नाचक्की केली होती. आता मला मी केलेल्या गोष्टीचा खूपच पश्चाताप होत होता. असं वाटत होतं की आईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. परंतु आता मात्र फक्त पश्चातापच करायचा उरला होता कारण आता कोणतीच गोष्ट मला बदलता येणार नव्हती. त्यामुळे मी फक्त रडत असायचे. आणि असाच नंतर मला आठवलं की माझी आई स्वामींची खूप सेवा करायची. पहिल्यापासूनच ती स्वामींवरती तिचा पूर्ण विश्वास होता आणि ती पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा करायची. म्हणून मी स्वामींची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या जवळच मठ आहे त्या मठात गेले आणि स्वामींना श्रीफळ अर्पून महाराजांना सांगितलं की महाराज मी आजपासून तुमची मनोभावे सेवा करेन. फक्त मला माझं माहेर आणि माझ्या ओटीत एक बाळ टाका, बस मला याच्या व्यतिरिक्त काहीही नको आहे असं मी ठरवलं. आणि एक दिवस मग असंच झालं की माझ्या माहेरामध्ये माझ्या एका चुलत बहिणीचं लग्न होतं आणि माझी आत्या माझ्या शेजारचं असल्यामुळं त्यांना पत्रिका देण्यासाठी माझे चुलते आले होते. आणि मग मी चुलत्यांशी बोलले तर चुलते माझ्याशी प्रेमाने बोलले. परंतु त्यांना जेव्हा मी घरी बोलवलं तेव्हा माझं घर पाहून ते थोडेसे असे त्यांचा मूडच थोडासा ऑफ झाला होता कारण ते विचार करत होते की ही आपली मुलगी ह्या घरामध्ये कसं ॲडजस्ट करत असेल. त्याच्यामुळे त्यांना थोडं वाईटच वाटलं. परंतु मी त्यांना असं काही जाणवू दिलं नाही. आणि परत नंतर माझ्या भावाचं लग्न ठरलं. मग माझ्या भावाचं लग्न ठरलं, मला समजलं आत्याकडून. मग आता मला माझ्या भावाच्या लग्नाला जाण्याची खूप इच्छा होती. परंतु घरचे काय म्हणतील या भीतीने मी शांतच राहिले. आणि नंतर स्वतः माझा भाऊ घेऊन माझ्यासाठी पत्रिका आला. मग पुन्हा मी मिस्टरांना सांगितलं की मला माझ्या भावाने लग्नासाठी बोलवलं आहे, आपण जाऊयात. तर मिस्टर म्हणाले की त्याला इतक्या दिवसात तुझी कधी आठवण आली नाही आणि आत्ता आठवण आली का, असं म्हणून ते चिडचिड करू लागले. मी पुन्हा स्वामींजवळ गेले आणि स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही आता इतकं काही दिलेलं आहे तर फक्त एक पाऊल अजून पुढे सरकायचं फक्त बाकी आहे. महाराज मला माझ्या भावाच्या लग्नाला जायचं आहे असं म्हणून मी महाराजांजवळ खूप रडले. आणि मग पुन्हा काय झालं काय माहीत, माझे मिस्टर दुसऱ्या दिवशी म्हणाले की आपण तुझ्या भावाच्या लग्नाला जाऊयात म्हणून. आणि मग मी आनंदाने ज्या दिवशी लग्न होतं त्याच दिवशी सकाळी लवकर आम्ही दोघं लग्नाला गेलो. तिथे खूप छान पद्धतीने आमचं स्वागत झालं. आईसुद्धा माझ्याशी खूप भरभरून बोलली. इतक्या दिवसांनी आईला भेटलेले त्याच्यामुळे इतके भरून आले होते की तिथून माझा पायच निघत नव्हता. परंतु
थोडीशी मनात भीती पण होती की हा विषय निघाला तर आईला वाईट वाटेल, म्हणून मी काहीच बोलले नाही आणि लग्न वगैरे सगळं छान करून मी घरी परत आले. आता घरी आल्यानंतर थोडासा मिस्टरांच्या स्वभावामध्ये फरक पडला, कारण त्यांना पण वाटू लागलं होतं की हे हिचं माहेर आहे, हिची माणसं पण माझीच माणसं आहेत, म्हणून ते पण चांगल्या पद्धतीने बोलत होते. आता असेच 1 वर्ष गेलं. आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही जवळच्याच एका डॉक्टरांकडे गेलो. आम्ही डॉक्टरांना घडलेलं सर्व काही सांगितलं की आत्तापर्यंत माझी 6 मिसकॅरेज झालेले आहेत. बाळ राहत आहे, परंतु 5 महिन्यांच्या पुढे मात्र ते टिकत नाही आहे. 5वा महिना लागला की आपोआपच बाळ कोरडं पडत आहे. तर डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली आणि त्यांनी त्यांच्याकडे ट्रीटमेंट कंटिन्यू चालू ठेवायला सांगितली आणि बेड रेस्ट घ्यायला सांगितली. तिथून पुढे असेच 5-6 महिने आम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली. मी स्वामींची सेवा पूर्णपणे मनापासून आणि श्रद्धेने करत होते, कारण मी जे मागितलेलं स्वामींकडे त्यातले एक गोष्ट तर स्वामींनी नक्कीच दिली होती. परंतु मला सारखे असे वाटत असायचे की स्वामी माऊली, मी माझ्या आईला दुखावून लग्न केले. त्यावेळेला आईला खूपच नाचक्की झाली असेल माझ्यामुळे, त्याच्यामुळेच मला बाळ होत नाही का? म्हणजे जे काही मी कर्म माझे केलेस तेच फिरून माझ्याकडे आले का, असं मला सारखं वाटत होतं. म्हणजे जर आपण दुसऱ्याला त्रास दिला तर तो फिरून आपल्याकडेच येतो. मग महाराज, मी माझ्या आईला त्रास दिला तर तो फिरून पुन्हा माझ्याकडेच आला आहे का? जर महाराज मी तो न जाणतेपणे दिला, असं म्हणून मी वारंवार स्वामीची माफी मागायचे आणि महाराज मला फक्त 1 बाळ होऊ द्या, अशी मी महाराजांकडे सारखी प्रार्थना करायचे. आणि असेच 5-6 महिने गेले. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालूच होती आणि मला पुन्हा एकदा दिवस गेले. आता डॉक्टरांनी पूर्णपणे कंप्लीट बेड रेस्ट सांगितली होती आणि मग मला आईचा फोन आला की तुला पूर्णपणे बेड रेस्ट आहे, तर तू माहेरी ये, इथूनच तुझा दवाखाना पण जवळ आहे, आपण जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा लगेच डॉक्टरांकडे जाऊयात, असं आईने सांगितलं. आता मिस्टरांना विचारायची मात्र काही हिंमत होत नव्हती, परंतु माझ्या भावाने मिस्टरांना फोन करून सर्व काही विचारले. मग माझ्या मिस्टरांनी पण पूर्णपणे हो म्हटले आणि संमती दिली आणि मग मी माझ्या माहेरी गेले. लग्नानंतर पूर्णपणे 12.5 ते 13 वर्षानंतर मी माझ्या माहेरी जात होते. तिथे गेल्यानंतर सर्व काही अगदी नवे होते. खूप छान वाटत होते आणि ते सर्व आनंदी वातावरण वगैरे खूप काही मस्त होते. माझी वहिनी पण खूप छान होती आणि मग मी तिथेच राहिले आणि आईची सारखी माफी मागितली. सारखं वाईट वाटायचं. नंतर चला मग पुन्हा आईने मला एकदा धीर दिला की म्हटली की बाळा, आपल्या मुलाने किती जरी चुका केल्या तरी आई त्या पदरात घेतेच. त्यांचं आई कधीच जास्त वेळ वाईट वाटून घेऊ शकत नाही आणि त्याच्यावर जास्त वेळ राग देखील धरू शकत नाही. जे झालं ते झालं. आता मी तुला पूर्णपणे माफ केलेलं आहे, त्यामुळे तू मनात अशी कोणतीच खंत ठेवू नकोस, अशी आई म्हणाली. तेव्हा मला अतिशय खूपच आनंद झाला आणि माझ्या मनात जी काही अशी गिल्टी भावना होती ती पूर्णपणे आता नाहीशी झाली होती. असं वाटत होतं की मी जे काही केलं त्याचे भोग म्हणूनच मला 12-13 वर्ष हे भोग भोगावे लागले होते आणि आता मला 5वा महिना लागला. आता 5वा महिना लागला की आता खूपच भीती वाटायला लागली होती, कारण 5व्या महिन्यात सुरुवातीचे 15 दिवसातच असं काहीतरी घडायचं. आता तर मी पूर्णपणे बेड रेस्ट पण घेत होती, त्याच्यामुळे आता काय होईल हे पुढे सारखं असं राहून वाटायचं. आणि झाली 5वा महिना लागला. सुरुवातीचे 15 दिवस अगदी व्यवस्थित गेले. पुढचे सुद्धा 15 दिवस गेले आणि मला 6वा महिना लागला. आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि सोनोग्राफी वगैरे केली तर बाळ पूर्णपणे व्यवस्थित होतं. हे माझं 7वं बाळ होतं. मग मला ह्याला गमवायचं नव्हतं आणि मग झाले पुढे 6वा महिना लागला आणि 7व्या महिन्यामध्ये माझ्या आईने माझे थोड्याशा 4-5 बायका बोलून डोहाळे जेवण केले, कारण मला कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे 7व्या महिन्यात माझे छोटेसा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पूर्णपणे आटपला, अगदी आनंदाने आणि छान झाला. असेच 8वा आणि 9वा महिना पण गेला आणि शेवटी माझी डिलेव्हरीची वेळ जवळ आली. आम्ही डॉक्टरांच्या तिथे गेलो. मला ॲडमिट केलं. डॉक्टर म्हटले की बाळाचं वजन जास्त असल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होणे शक्य नाही, आपल्याला त्यांचं सिझेरियन करावं लागेल. तर माझ्या आईने आणि माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे संमती दिली आणि माझं सिझेरियन करायला घेतलं. सिझेरियन झालं आणि मग डॉक्टरांनी मला सांगितलं की अभिनंदन, तुम्हाला मुलगा झालेला आहे. मग मला खूपच आनंद झाला, कारण ज्या गोष्टीची मी गेली 13 वर्ष वाट पाहत होते आता त्याचं फळ माझ्या पदरात आलं होतं.
आणि तो मुलगा दिसायला अगदीच सुंदर आणि गोंडस होता. मला खूपच आनंद झाला आणि त्या मुलाला आता आम्ही प्रेमाने स्वामी म्हणतो. आता तो 2 वर्षाचा झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा मला दिवस गेलेले आहेत. आत्ता मला 7वा महिना सुरू आहे. ताईंचा काल एक अनुभव ऐकला, त्यामुळे असं वाटलं की आपला पण अनुभव आपण एकदा नक्की शेअर करावा, म्हणून मी हा अनुभव शेअर करत आहे. म्हणजे जे काही आपण वागतो किंवा इतरांना दुःख देतो, आनंद देतो, ते फिरून आपल्याकडेच येत असते. ते जे माझे भोग होते ते ह्या जन्मातलेच होते. मी नकळतपणे खूप जणांना त्रास दिला होता आणि त्यामुळेच मला 13 वर्ष माझे भोग हे भोगूनच संपवावे लागले आणि फक्त ते भोग भोगण्याची ताकद मला महाराजांनी दिली आणि त्या ठिकाणी मला महाराजांनी टिकवून ठेवले. म्हणून मी महाराजांची खूप आभारी आहे. बाकीचे जसे अनुभव शेअर करतात तसाच मी एक अनुभव यूट्यूबवर ऐकला आणि म्हणून मला माझा अनुभव शेअर करावासा वाटला. तर भक्तांनो, तुम्ही पण नक्कीच स्वामींची सेवा करा, कारण तुमचे जे काही भोग असतील ते भोग भोगण्याची ताकद तुम्हाला महाराज नक्कीच देतील. तर माझा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ह्या मयूरताईचा अनुभव अगदी हृदयस्पर्शी होता. तर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.